मोरेश्वरा चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भुक्ता बहुतोषवे अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता घडे पुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राम कृष्ण हरी श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। सवेग भेटी श्री रामकांता परमालाद हनुमंता तिच्या निरपेक्षे कांता वृक्षातंता बैसला। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, मायबापांनो, हनुमानजी अशोकवनाच्या ठिकाणी माता सीतेच्या भेटीच्या इच्छेनं वृक्षामध्ये निवांत बसलेले आहेत. राक्षस जाऊन एकांतात सीता भेटण्याची अपेक्षा त्यांच्यामध्ये आहे. स्वस्थानी राक्षसी समस्ता स्वभावे झाल्या निद्रस्ता अशोक वृक्षातळे सीता सावधानता बैसली. आणि स्वभावानं त्या ठिकाणी सर्व राक्षसींनी वेळ झाल्यानंतर निद्रिस्त झाल्या आणि निद्रिस्त झालेले राक्षसींनी असताना सीता एकटीच पाहिले. आणि मग मने मदत नाही पाप कर्म परता निका भोगिते दुःखावस्था व्रथा लक्ष्मणाभिशापता तेने पापे लंकेशात उडले. माता सीता विचार करू लागलेल्या आहेत, मी तर काही पाप केलं नाही, परंतु विनाकारण लक्ष्मणाचा छळ केला आणि लक्ष्मणाचा छळ केल्याच्या पापानं मी आज या ठिकाणी रावणाच्या हातात सापडले असं सीता म्हणतायत. लक्ष्मणाची मर्याद रेखा उल्लंघिता देखा अंतरुणी श्रीराम सखा त्या आतुरले. लक्ष्मणाची मर्यादा रेखा उल्लंघल्यामुळं संतांनी सांगितलेल्या रेषेच्या जर माणूस पुढे गेला तर हाती रावणाच्या लागत असतो. सीता म्हणू लागल्या, लक्ष्मणानं सांगितलेलं मी ऐकलं नाही, परिणामी रावणाच्या हातात सापडले. छळू जाता श्रीराम भक्ता मुकले मी श्रीरवनाथा हे पाप माझे माता दुःखावस्था मी भोगी. मी दुःखाची अवस्था अनुभवते. रावण मला छळतोय, त्रास देतोय. याचं कारण राम भक्त अतिशय स्वज्वळ निर्मळ असताना सुद्धा मी लक्ष्मणाला छळ केला, चुकीच्या शब्दामध्ये त्या ठिकाणी बोलले असा पश्चाताप सीता करतायत. दुःखावस्था मी भोगी अवज्ञा केली म्या पापिनी रावण म्हणे होय पत्नी म्याची केली खोटी करणी श्रीराम स्वप्नी मी न देखे. मी खोटी करणी केली, वाईट बोलले. होय, लक्ष्मणाला म्हणली तू मला भोगू पाहतोस, कारण ज्याच्या अंतकरणात राम आहे त्याच्यावर कामाचा आरोप केला. परिणामी रावणासारखा दुष्ट व्यक्ती, रावणासारखा दुष्ट राक्षस 24 तास म्हणतोय सीते माझ्याशी लग्न कर म्हणून त्रास देतोय. एकदा संतावर घेतलेला आळ आणि त्याचा हा अभिशाप मला आता त्रास देतोय असं सीतेला वाटू लागलं. छळन पाप सबळजनी त्या पापाची पाय करणी श्रीराम शब्द नायके कानी श्रीराम स्वप्नी न देखे. छळण हे मोठं पाप आहे मायबापांना. कोणाचं छळण करू नका जीवनामध्ये. छळण केल्याचा परिणाम काय आहे?
राम नामाचा शब्द कानावर पडत नाही, स्वप्नात सुद्धा राम येत नाही, आणि रामाशिवाय जगणं मात्र नरकाशिवाय वेगळं नाही, अशा प्रकारचा सीतेचा भाव आहे. या लागी कोणाचे छळण प्राणांती न करावे आपण, छळनाचे पाप पूर्ण आपले आपण निभोगी. आणि याच्यामुळं जीवनात मध्ये जीव जायची वेळ आली तरी कोणाचं छळण करू नका, कारण छळण अतिशय वाईट असतं, दुःख देणार असतं. याचं प्रत्यक्ष प्रमाण मला आलेलं आहे, असं माता सीता आत्मक्लेश करतात. छळण पापाचे पातकी कैसे अनुतापली जानकी, बैसुनिया एकाएकी पुढील श्लोकी अनुवादे. छळण पाप किती बलवान, छळण पाप किती दुःख देतं, याचा अनुवाद नाथ महाराज सांगतायत. सीता एकांतामध्ये बसून पश्चाताप कसं कसं करतात ऐका. निश्चय मानले निज निष्ठा, मृग नव्हे तो कळी काळ कांटा, तिघा केल्या तीन वाटा, ही कटकटा म्या केले. निश्चित मानले निज निष्ठा, मृग नव्हे तो कळीकाळ काटा. तो मृग नव्हता, काळानं काढलेला तो काटा होता. प्रभूच्या चरणावरची निष्ठा मी हरणावर दाखवली आणि परिणामी माझं अपहरण झालं. संत एका वाटण, देव एका वाटण आणि भक्त एका वाटण, अशा प्रकारची परिस्थिती आमची झालेली आहे, असं सीता म्हणतायत. मृगरूपी केवळ काळ माझा लोभ तो काळ वेळ, खवळून या तात्काळ मजम्याची केवळ नाडिले. तो हरिण नसून काळ होता आणि त्या काळाबद्दल झालेला लोभ, आणि मी माझीच विघ्न झाले, तो लोभ मला नाडला गेला, अशा प्रकारे सीता बोलतायत. माझी या लोभाची कुबुद्धी मोठी, मृग लोभाच्या सलोभ दृष्टी, म्या राम धाडीला मृगा पाठी तेव्हाची करंटी मी झाले. मी तेव्हाच करंटी झाले जेव्हा रामाच्या पुढं हरणाचा लोभ धरला आणि हरणासाठी रामाला पाठवलं. तसंच आहे हो माणूस, आपण देवाला मागत असतो, देवा माझं एवढं काम कर. देवाला काम सांगणं ही केवढी मोठी दुर्बुद्धी आहे. देवानं सक्षम असं शरीर दिलेलं आहे, कार्य करण्यासाठी चाणाक्ष अशी बुद्धी दिलेली आहे, तरी सुद्धा आपण आळशीपणानं भगवंताला म्हणत असतो, देवा माझी एवढी मदत करा, देवा माझं एवढं काम करा, मी तुमचं तेवढं करतो. देवानं काम केलं की पुन्हा म्हणतात माझं नशिबानं झालं, आणि देवाचं काम सोडून देतात. हे दुर्दैव आहे. माता सीता म्हणू लागल्या, रामचंद्र प्रभूंच्या पुढं मी लोभ केला आणि लोभानं रामरूपी लाभ, या लाभाला मी मुकले, असं सीता म्हणतायत. करंटी बुद्धी बांधली कैसी, लक्ष्मण रक्षण सत्वराशी, रामे देवीला मजपासी, म्या छळून त्यासी दवडिले. छळनाची बुद्धी कशी आहे? रामचंद्र प्रभूंना तर मी पाठवलं लोभामुळं, आणि रामचंद्र प्रभूंनी तरी सुद्धा सत्वबुद्धी असलेला लक्ष्मण माझ्या संरक्षणासाठी ठेवला होता, पण मी त्याचा छळ केला आणि जवळून पाठवून दिला, हाकलून दिला. तसंच आहे, रामचंद्र प्रभू जरी आज नसतील तर रामायणाच्या रूपानं रामायण सांगणारे असतील, वाचणारे असतील, कीर्तनकार, प्रवचनकार ही संत आहेत, गाथा ज्ञानेश्वरी ही संत आहेत, आणि अशांचा छळ करून माणसं नको तिथं जात असतात आणि परिणामी घोर गुलामीमध्ये पडत असतात, असा भाव नाथ महाराज व्यक्त करतायत. लक्ष्मण नमानी अल्प छळानासी, माझी पाप बुद्धी कैसी
एकला राहतोसी मजपासी रामपत्नीसी भोगावया. छोट्या छळणानं लक्ष्मण जवळून जाणारच नव्हता. मग मी मोठं छळण केलं. एकलाच इथं राहतोस म्हणजे रामपत्नीसी भोगावया. एखादा संत जर उपदेश करू लागला तर समाज दोन प्रकारची आळ घेतात त्याच्यावर. एक तर पैशाच्या लोभाचा, नाहीतर स्त्री काम आसक्तीचा. कारण ही दोन आरोप संताला व्यथित करत असतात. अंतःकरणात व्यथा एवढी उत्पन्न होती की समाज हिताची अपेक्षा सोडून संत निघून जातात. भगवान बाबांना काय केलं? त्यांच्या अंतरुणामध्ये चिंधी टाकली आणि सांगितलं, अहो एवढं निष्कलंक जीवन कलंकित करावं कारण काहीच नसतं. भगवान बाबा काय तुमच्या धुऱ्याला आले होते का बांधायला आले होते? सांगण्याचा विषय असा आहे की दुर्बुद्धी एकदा का सुचली, कपाळाचं पाप उभं राहिलं की संताचा छळ करावा ही मानसिकता उत्पन्न होत असते. आणि तशीच मानसिकता माझ्यामध्ये झाली. मी लक्ष्मणाचा छळ केला आणि आता भोगतेय. गाव ज्ञान दासी रामापासी स्वय भोगावया सितीसी. तू काय तिरा तुझी अशाव प्रोक्तीसी छळयले. रामाच्या माग धावायला न जाता तू माझ्याकडे अभिलाषानं पाहतोस आणि माझ्या अभिलाषासाठी जिथं थांबलास. एवढा क्रूर आरोप मी लक्ष्मणावरती केला असं सीता बोलताय. ऐकोणी माझी पाप गोष्टी मोठे घातली कर्णपुटी. लक्ष्मण पळे उठा उठी ऐसी मी खोटी पापिनी. ऐसी मी खोटी पापिनी. मी पापिनी आहे, भयंकर खोटी आहे. लक्ष्मणानं कानात बोट घातले. आरोप सहन होत नव्हते आणि लक्ष्मण महाराज माझ्यापासून निघून गेले, रामाच्या मागे गेले असं सांगताय. श्रीरामाज्ञे लक्ष्मण सुता मदपासी संरक्षण. तो रामाज्ञा उल्लंघून छळून परताम्या दौडिल्या. राम आज्ञेमुळे लक्ष्मण माझ्या संरक्षणात होता, परंतु एवढा छळ केला. राम आज्ञेपेक्षा छळाची ताकद वाढली आणि लक्ष्मणाला सोडून जावं लागलं. खरं सांगा, छळ थोडा कमी केला असता तर. आणि संत छोट्या छळाला गुमानतच नाही. तुकाराम महाराजांचा छळ कमी केला नाही केला. प्रत्येक संताचा समाजानं छळ केला आणि पुन्हा समाजात बांधित फिरत येत महाराज नाही. जिवंतपणे संत ओळखा, संत सेवा करा. आणि जर ती नाही केली तर सीता म्हणू लागली, एकदा छळ केला तर 6 महिने जेल आहे. रोज त्रास देणाऱ्यांचा विचार करा, काय काय होत असेल केला पाहिजे. श्रीरामाज्ञा उल्लंघिता भेटणे ठेले रघुनाथा. आतडून या लंका नाता दुखावस्था तेने पापे. रामानं राखून ठेवलेल्यावर शंका घेतली, त्याला अपशब्द बोलले, त्याचा छळ केला. आता रामाला भेटेल का मी? मग रावणाच्या हातात सापडले. कारण रावण तर तुम्हाला धरण्यासाठी टपलेला आहे. फक्त तो संताच्या सुरक्षा कवचातून तुम्हाला बाहेर काढतोय. आणि आजही तीच परिस्थिती आहे कलियुगामध्ये. रामायणाला गेल्यानं काय होतं, जय श्रीराम म्हणल्यानं काय होतं, या संत मर्यादा तोडण्यासाठी वेगवेगळ्या पाखंडामधून राक्षस प्रयत्न करतात. आता काही समाज सुधारक आहेत महाराज, सांगतात न हिंदू बनेगा न कुणीतरी बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. जो हिंदू बनत नाही तो माणूस बनू शकत नाही. काय म्हणणं आहे? जो राम भक्त नाही तो माणूस असू शकत नाही. हा सिद्धांत आहे. आणि मग अशा गोड गोड गप्पांमधून संतांच्या मर्यादापासून समाज एकदा बाजूला काढला. जो समाज 1100 वर्ष गुलामीत होता
त्या समाजाला 70 वर्षामध्ये पुन्हा एकदा गुलामीत टाकून हजारो वर्षाच्या गुलामीत घालण्याचं षडयंत्र, म्हणजेच तुम्हाला धर्म विसरावयास लावणे. रामचंद्र प्रभू हे धर्म आहे, संत त्या धर्माचं जागत स्वरूप आहे आणि त्या संतांच्या शब्दापासून लांब नेणं म्हणजे रावणाच्या गुलामीत टाकणं आहे, असं सीताभाव व्यक्त करते. लक्ष्मण सर्वत्र सुमित्रा, तुम्हा छळून केला कुमित्र, तेने पापे दशवक्त्र, मज पवित्र जुमला. लक्ष्मणाचा छळ केला, लक्ष्मणाला त्रास दिला, त्याला कुमित्र म्हणून हिणवलं. आणि आता लक्ष्मणाच्या सावलीवर शंका घेतली आणि आता रावणानं केसाला धरून उचलून आणलं इकडं लंकेमध्ये. ही वस्तुस्थिती आहे. संताची पायी हा माझा विश्वास, हे सूत्र आहे. सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि संतावर जर शंका घेतली तर विनाश वाट पाहतोय, विनाश दारात उभा आहे, असं सांगतात. धन्य लक्ष्मणाची मर्याद रेखा, अनुलंघिवेची दशमुखा, तेना उल्लंघिता देखा दुःख शोका पावले. धन्य आहे तो लक्ष्मण ज्यानं ओढलेल्या रेषेत रावण येऊ शकत नाही, परंतु मी त्या रेषेच्या बाहेर गेलो. आणि तसंच आहे, साधू संतांनी आपल्याला रेषा ओलांडून दिल्या. सकाळी ज्ञानेश्वरी वाचावी 2 ओव्या, संध्याकाळी रामायण ऐकावं, दिवसभर रामराम म्हणावं. एवढी जर रेषा तुम्ही पाळलात तर राक्षस तुमच्या जवळ येणार नाही. पण आम्ही सगळं सोडून दिलं म्हणून राक्षस पुन्हा राज्य करतील हे निश्चित आहे, शंका नसावी. श्रीराम पाठविला मृगाचे पाठी, याची माझी बुद्धी खोटी, तेने रामी पडले तुटी दुःख कोटी मज प्राप्त. संताचा छळ आणि भगवंताकडे मायेची मागणी या प्रलोभनामुळं मी कोट्यावधी दुःखात पडले, असा पश्चाताप माता सीता करतात. व्रतारापासी स्वय मागणे, स्त्रियांचे निंदजने, तेनेची निंदत्वे मद रावणे, धरून आणिले लंकेसी. रामायणातून काही गोष्टी शिकाव्यात. सुखी संसारासाठी लागतं काय? एकमेकांनी एकमेकांना जपलं पाहिजे. नवऱ्याला बायकोनं काही मागूच नाही, शास्त्र सांगतं. मग तिला काही मिळणारच नाही, तसं नाही. नवऱ्यानं तिला काय लागतं हे ओळखावं आणि ओळखून नवऱ्यानं पुरवावं, बायकोनं मागू नये, हे सूत्र आहे. आणि हे सूत्र ज्या ठिकाणी आहे तिथं दुःख येईल का? नवरा आपल्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करतच असतो. तुम्ही प्रलोभनानं जर मागत असाल आणि उसन्या सुखावर जगत असाल तर दुर्दैव आहे. तर काही बायका शॉपिंगला नेलं तरच सुखी राहतात, म्हणजे विकत आणलेल्या सुखावर भाड्याचं सुख आहे. तुम्ही नवरा बायको एकमेकात सुखी पाहिजे, एकमेकांपासून सुखी पाहिजे आणि एकमेकांसाठी जगलं पाहिजे, हा सिद्धांत आहे. त्यामुळं बायकोनं नवऱ्याला काही मागूच नये आणि मागणं हे लाजीरवान आहे. पतिव्रतेच्या जीवनामध्ये ते धिकार जगणं आहे, अशा प्रकारे सीता बोलतायत. लोवे मागता मृग कांचोळी, माझ्या व्रतासी झाली होळी. श्रीराम अंतरला महाबळी, दुःख समेळी निज लोवे. धर्म बलवान कशावरती आहे? स्त्री पतिव्रता असणं, पतिव्रतेनं पतिव्रतेचे नियम पालन करणं, नवरा त्या ठिकाणी एकपत्नी व्रतधारी असणं, ही स्वधर्माचं सामर्थ्य आहे. हळूहळू ते क्षीण केलं जातं. पतीला मागितल्यानंतर पातिव्रत्य धर्मामध्ये कुठेतरी कमकुवतपणा आला
कमकुवतपणा आल्याबरोबर लोभ उत्पन्न झाला की लक्ष्मणावर शंका घेतली आणि सगळंच विनाश होऊन रावणाच्या हाती सापडले. विचार करते, श्रीराम केवळ आत्मा राम, लक्ष्मण सबाह्य निष्काम, लाभ अलाभ दोन्ही सम, दिया राम निरद्वंद्व. लक्ष्मण निष्काम आहे, राम आत्माराम आहे आणि लाभालाभ जयाजय. सुखामध्ये दुःखामध्ये त्या ठिकाणी संत सारखेच असतात. वैभवाची ऐट ज्याच्या दैन्यातही नाही उतरली याला संत म्हणावं महाराज. आणि लक्ष्मण लाभ आणि अलाभाचा विचारच न करणारे आहेत, कारण त्यांनी पद्मनाभ राम जोडलेले आहेत. आणि अशा लक्ष्मणावरती मी कुदृष्टीनं बोलले असा पश्चाताप करते. लाभालाभी समान ते निधडे राम लक्ष्मण, त्यासी माझे लोटांगण अनन्य शरण, मी त्यांना अनन्य शरण जाते रामा. निधड बलवान कोण आहे संसारिक जीवनामध्ये? लाभामध्ये आणि हानीमध्ये जे समान राहतात. 1 कोटी जरी कमावले तरी सारखंच दृष्टी असते त्यांची, आणि 2 कोटी जरी गमावले तर चेहऱ्यावर गुढी पडत नाही. त्याला संत म्हणावं बरं का. हे सामर्थ्य संसारिक जीवनामध्ये वैभवानं जगता आलं पाहिजे. नाही तर बरीच माणसं 2 रुपये हातवले तर 3 दिवस जेवत नाही. अशाही प्रकारचा प्रकार असतो. आणि काही जणाला 2 रुपये सापडले की म्हणतात आज देव पावला. देव इतका स्वस्त आहे का 2 रुपयात पावायला? परंतु भावना तशी आहे. आणि लाभ आणि हानीमध्ये त्या ठिकाणी समान असणाऱ्या राम लक्ष्मणाला माझं लोटांगण. दे गौण्यानुतापिनी सीता, कृपा पाऊ उपजली हनुमंता. श्रीराम मुद्रिका होय टाकिता दुःखावस्था, श्यामवया. अनुतापानं तप्त असलेली सीता पाहिली. कारण अनुतापातून विरक्ती येते, विरक्तीतून ज्ञान येतं, ज्ञानातून भक्ती येते, भक्तीतून भाव निर्माण होतो आणि भावानं देव मिळतो. बरं का, ही प्रक्रिया. आपण चुकलो याबद्दलचा अनुताप उत्पन्न झालेला आहे. आणि अनुतापानं तप्त झालेली सीता पाहिली. हनुमंताला आनंद वाटला आणि हनुमानजी सीतेची तप्तता कमी करावी, सीतेला आला शीतळ शांतीचा वारा असं व्हावं म्हणून मुद्रिका टाकताय. श्रीराम मुद्रेचा बडीवार, दुःख निर्दाळे समग्र. सुख द्यावया परंपार, सचिन मात्र श्रीराम मुद्रा. दुःख समग्र निर्दळन करून सुख अफाट देण्यासाठी सचिन मात्र सत्य ज्ञान स्वरूपाची ती मुद्रा टाकण्याचा विचार हनुमानजी करतात. दीपिका देवी अंगार, श्रीराम मुद्रा कलेश ग्रासी समग्र. खदोत करी रवी चंद्र प्रकाशवंत, राम मुद्रा. जशा प्रकारे दिवा लावल्यानंतर अंधार जातो, तशा प्रकारे जय श्रीराम म्हणलं की क्लेश जातात, दुःख जातं मायबापांना. आणि रवी चंद्र खद्योत होतील एवढं सुख साधकाच्या जीवनामध्ये उत्पन्न करण्याचं सामर्थ्य राम मुद्रेत आहे असं सांगतात. श्रीराम मुद्रा प्रकाशवंत, सीता देखोनी अकस्मात. सोय झाले विस्मित, कैसे नीत ही आले. अचानक अनुताप करत असताना समोर राम मुद्रा पाहिली. चमचमीत असणारी राम मुद्रा बघितल्यानंतर आश्चर्य करू लागली. ही मुद्रा या ठिकाणी कशी आली? सुवर्ण मुद्रावरी सुवर्ण वर्ण, श्रीराम संगे शुद्ध वर्ण. जानकी सोय सुवर्ण वर्ण, देखे सुवर्ण मुद्रिका. नाथ महाराज सांगू लागले सुवर्ण. सु म्हणजे चांगला, वर्ण म्हणजे शब्द. सुवर्ण म्हणजे सोनं.
सोन्याच्या मुद्रिकेवर सोन्याची अक्षर, सोन्यापेक्षा सुंदर असणाऱ्या श्रीरामाची ती अक्षर आहे. आणि सीतेचा वर्ण सुद्धा सुवर्ण आहे, सोन्याचं मन आहे, सोन्याचा रंग आहे, सगळं काही सोन्याचं आहे असं सांगतात. मुद्रिका पिठी पत्रावळी सहस्रनाम प्रभावळी अक्षरे अक्षर लिहिल्या ओळी अक्षरे न्याळी जानकी. हजारो अक्षर त्या मुद्रिकेवरती लिहिलेले आहे आणि अक्षरी अक्षर सीता पाहू लागलेली आहे. विष्णू सहस्त्रनाम अशा प्रकारे भगवंताची हजार नाव त्या मुद्रिकेवर लिहिलेली आहेत. अक्षरे निबद्ध मुद्रिका दशावताराची टीका जडित पाची मानिका सुखदायका सीतेसी. 10 अवताराची टीका त्यावरती लिहिली होती. टीका या शब्दाचा अर्थ होतो विश्लेषण. 10ही अवताराचं संक्षिप्त मध्ये विश्लेषण होतं त्याच्यावरती. आणि पाहिल्यानंतर सीतेला आनंद वाटेल अशा प्रकारची ती मुद्रिका आहे. मुद्रिका गर्भाती पवित्र त्याही माझी सार परात्पर श्रीराम नामे निरक्षर चिद चिन्मात्र मुद्रिका. चिद चिन्मात्र मुद्रिका सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी मुद्रिकेवरती कोरलेला आहे. एक एक अक्षर माता सीताने हात आहे. ऐसी दे कोणी मुद्रिका तेता सीता झाली सदतीत नेत्री आनंद जळ स्वत्र हर्षयुक्त जानकी. सुंदर असलेली मुद्रा पाहिली, आनंद वाटला, डोळ्यातून पाणी येऊ लागलं असं सांगतात. मुद्रिका शोभे नावे करी श्रीराम नाम मुद्रिकेवरी श्रीराम मुद्रिके सभायंतरी सीता सुंदरी स्वदेके. सीता पाहू लागलेली आहे. मुद्रिकेवर आत बाहेर सर्व बाजूंनी प्रभू रामचंद्रजींचं नाव आहे असं सांगतात. देखताची चमत्कार झाला स्वर श्रीरामची आला सीतेशी असा भाव गमला सरसावला आचुळ. आणि अशी ती मुद्रिका बघितल्यानंतर सीतेला वाटलं रामच आले. माणसाला वाटलं पाहिजे बरं का रामच आले. कारण एखादी स्त्री जर रात्री नवऱ्याची वाट पाहत असेल, नवरा जर मोटरसायकलवर येणार असेल तर तिला कोणतीही गाडी आली तर कोणाची आली वाटते? नवऱ्याची आली वाटतं. कारण हा अनुरक्ततेचा भाव आहे. आणि तो जर भक्तामध्ये भगवंताबद्दल असेल तर वारा जरी आला तर माझा देव आला असं वाटतं. सीतेनं मुद्रिका पाहिली आणि माझे राम आले असं वाटलं आणि लाजून पदर घेतला असं सांगतात. श्रीरामाला एकाकी लाजे झाली अधोमुखी सर्वांगी हर्षली जानकी सुखोन्मुखी डुल्लत. सुखोन्मुखी डुल्लत सर्व अंग त्या ठिकाणी आनंदित झालं. अचानक राम आले एवढा आनंद सीतेला झालेला आहे असं सांगतात. केवताय लक्ष्मण दुष्ट वृत्ते केले छळण त्याचे कैसे जाणीन चरण त्याचे लोटांगण घालीन पै. कुठाय तो लक्ष्मण? दुष्ट दुरुक्ती चुकीच्या शब्दानं मी त्या ठिकाणी त्याचं छळन केलं. आता मी त्याचे केसानं पाय झाडेल अशा प्रकारे सीतेला वाटतं. सावध होताच देखा पुढे देखील आंघोळिका ओळखोणी श्रीराम मुद्रिका प्रमुखा जानकी. आणि पुढं बघितलं, सावध झाले आणि सीते रामचंद्र प्रभूंची अंगठी आहे हे लक्षात आलेलं आहे. पहिली वंदिली निडळी मागाली गेली हृदय कमळी स्वानंदे चुंबी जनक बाळे सुखे वेलाळी आलीसी. सुखे वेल्लाळी आलीसी.
अंगठी बघितल्या बरोबर कपाळाला लावली, पुन्हा हृदयाला लावली. कारण कोणाची आहे ती? रामाची. तिच्यावर राम नाम लिहिलेलं आहे. ज्याच्या मुखात राम नाम आहे, जो रामाचा आहे, त्याला वंदन करणं, त्याच्या पाया पडणं आपला धर्म. सीतेनं धर्माचं पालन केलं. मुद्रिका कपाळाला लावली, हृदयाला लावली आणि काय बोलू लागली? म्हणून घातले लोटांगण पैसा करू दे चरण क्षाळण, तुझे तीर्थ मी सेवीन करीन संवान चरणांचे. मुद्रिकेला समोर ठेवलेला आहे आणि तिला लोटांगण घालतो. मुद्रिके, तुझे पाय दुखत असतील. मुद्रिकेला पाय नाही. मग नाथ महाराजांनी का लिहिलं? संत सेवेबद्दल साधकाच्या अंतकरणात असलेल्या उत्साह भावनेचं प्रदर्शन नाथ महाराज करतात. संत आल्याबरोबर अगोदर पाया पडावं, पाय दाबून द्यावी का म्हणावं, हा भाव असला पाहिजे. आजकाल लोक कोण्याही राजकर्त्याचं स्वागत करतील, पण संताचं स्वागत म्हणलं तर जड जातं, कठीण जातं. एखादा आंदोलनातला जर माणूस यायला म्हणलं, एखाद्या गावाला जर म्हणलं शाली द्यायच्यात आपल्याला, किती देतील? हे लाखानं पट्टी करतील. पण संत येत आहेत म्हणलं की कपाळाला आडी पडते. त्याचं कारण आहे कपाळात पाप भरलेलं आहे, दुसरं काही नाही. फक्त एक अंगोठी आहे. तर सीता मात्र लोटांगण घालू लागले, पुन्हा पुन्हा पाया पडू लागले, वंदन करू लागले. हा भाव आहे. तू माझी सखी श्रीराम मुद्रा घालू से करसी निद्रा, श्रमली सौतरता समुद्रा निगरीवरा उल्लंघिता. तू माझी सखी आहेस, राम मुद्रा, सखी मुद्रा आहेस तू माझी. एवढ्या मोठ्या लांब समुद्रातून माझ्यासाठी आलीस ना, अशा प्रकारे बोलू लागले. न म्हणे अचेतन सचेतन भक्ती प्रेम संपूर्ण, तेने हनुमंतासे आले हृदय करीस कुंदन वृक्षाड. म्हणजे रडू लागले महाराज, धैधया रडताय. न म्हणे सचेतन अचेतन. अहो, जीव नसलेली ती मुद्रिका अंगठी आहे, पण तिचा एवढा सन्मान. संत सेवेच्या सन्मानाबद्दल भरलेलं अंतःकरण, भक्त भावनेनं ओसंडत असलेली सीता हनुमानजी रडू लागले. मला काय प्रभू बद्दलचं प्रेम आहे, काय रामचंद्र प्रभूंच्या चरणावरची सीतेची निष्ठा आहे, याचं आश्चर्य हनुमानजींना वाटतंय. आम्ही म्हणवितो भक्ता परी प्रेम नाही, पोटांत जानकी प्रेमे सदोदित, हिसी रघुनाथ तुष्टला. आम्ही म्हणवितो भक्त, आम्ही स्वतःला भक्त म्हणून फिरतो म्हणलं, पण काय सीतेची भक्ती आहे, काय सीतेचा भाव आहे. उग वेडा नाहीये देव. सीते म्हणून झाडाला आलिंगन द्यायला, दगडाला आलिंगन द्यायला. आपण देव जिजवून टाकले, पण देव बघायला तयार नाही. लोक आसा देवाच्या तोंडात निवत खोंबित, पार दिवसभर मुंग्या लागत आहेत. अरे कसं तुमच्या तोंडाकडे देव बघल? प्रत्येक वेळी भीक मागायलाच येतो. कधीतरी निरपेक्ष भावनेनं दर्शन घ्यावं ना. रोज तुम्ही जर निरपेक्ष भावनेनं दर्शन घेत असाल तर तुमचं संकट तुम्ही सांगण्याची गरज नाही, त्याला कळतं ना. पण तुम्ही चक वाटुळ होतानाच येतात आणि शरण आल्याचं सोंग करतात, जरा बरं झालं की निष्ठून जातात आणि पुन्हा पार मसन वाटत नेतानाच हनुमंताच्या पुढे टेकलं जातं. आधी मध्ये गाठच पडत नाही. तो भाव नाहीये मायबापा. भाव काय आहे सीतेचा? अंगठी आहे, फक्त अंगठी. न म्हणे सचेतन अचेतन, जिवंत आहे का निर्जीव आहे समजणं नाही. रामाचं आहे ना, सेवा करणं माझा धर्म आहे. सन्मान म्हणून वारा घालू लागली. हे प्रेम हनुमंतानं बघितलं आणि मूर्छित पडताय. अचेतनी प्रेमापाना कोणासी नाही सद, अचेतनी प्रेम पाना हो
हा कोणासी नाही सद्भाऊ हिती तुष्टला श्रीराम राव वंद्य सम स्वयमेव सर्वांसी. हनुमानजी म्हणू लागलेले आहेत अचेतनी प्रेम भाव हा कोणासी नाही सद्भाव. सद्भाव एवढा असावा की निर्जीवाचा सुद्धा देव म्हणून सन्मान करावा, देव म्हणून निर्जीवाची सुद्धा पूजा करावी. आणि अशी जे करतात, मला सांगा, जे निर्जीवाची देव म्हणून पूजा करतात ती सजीवाची करणार नाहीत का? बरेच जण ज्ञान शिकवतात महाराज दगड पूजून काय होतं. अरे जी लोक दगडात देव पाहतात ती माणसात पाहत नसतील का? 100% पाहणारच, पण जी दगडाला दगड मानतात ती माणसाला सुद्धा दगडच मानतात, कारण ते दगडाच्या काळजाचे असतात. असो, या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. हनुमानजी म्हणतात एका निर्जीव गोष्टीबद्दल जर रामभक्त म्हणून एवढा सन्मान देतीये तर निश्चित हिच्यावर राम कृपा आहे, तिची सोडवणूक होणार म्हणजे होणार, संकल्प बांधतायत. सगुण निर्गुण सद्गुरु भक्त जो वंदितो तो यमुक्त जो निंदितो त्या नरक प्राप्त वेदशास्त्रार्थ गर्जती. वेदशास्त्र गरजू सांगताय सगुण आणि निर्गुण, सजीव आणि निर्जीव गुरुची जे वंदना करतो तो मुक्त आहे. आता मोतीराम महाराजांची समाधी बाबू महाराज सकाळपासून पूजा करतात, मला टापटिप्पणा ठेवण्याचा प्रयत्न करतात. असं म्हणायचं का ही निर्जीवाची पूजा आहे? अहो, पूजा समाधी दगडाची जरी असेल तर भाव सद्गुरूच्या सेवेचा आहे. त्यामुळं त्या सेवेमुळं वंदनीय आहे, त्या सेवेमुळं उद्धार होणार आहे असं वेदशास्त्र सांगतात. आणि याची जो निंदा करतात ते मात्र 150%, 100% नरकालाच जातात असं सांगतात. मुद्रिका देखताची दृष्टी अत्यानंद मानी गुरटी सीताचा प्रेम पुसे गोष्टी अवस्था पोटी जे वर्ते. मुद्रिकेला पाहिलं आणि सीता बोलू लागली. अंतकरणात जी अंतकरणाची अवस्था ती संतापुढे मोकळी करावी म्हणून सीता बोलू लागलेली आहे. कुशाला सुद्धा राम लक्ष्मण माझे कान करीती सोडवान करावया नाही अंगवान दुर्दर्बान असुनी. का अंगवन करत नाही? राम लक्ष्मण कुशल असताना सुद्धा मला सोडवण्याचा का प्रयत्न करत नाही? मुद्रिके मला जरा सांग. सुटलिया रामाचे बाण शोषणी टाकतील समुद्र संपूर्ण सकुळ निवटून रावण माझी सोडवण कान करी. निर्वाणीचे बाण रामचंद्र प्रभूंकडे आहेत आणि प्रभू येऊन कुळासहित राक्षसांचा काटा काढून रावणाला मारून माझी सोडवणूक का करत नाहीत? मुद्रिके मला जरा सांग. या दोघांविरी टाकली सृष्टी न सांगावे दुःख लागी सुचली मोण दृष्टी सज्ञान मोठी तू होसी. सज्ञान मोठी तू होसी, मोठी हुशार आहेस. राम आणि लक्ष्मण जणू काही सृष्टीतून गेली की काय ती सांगू नये म्हणून शांत बसली काय अशा प्रकारचा विचार करतात. श्रीराम गेला परलोकता तू माझा मुळालासी आता तो जरी स्वस्त असता मला सोडविता निमेषार्धे. रामचंद्र प्रभू परलोकाला गेले म्हणून तू या ठिकाणी मला मूळ आलीस का? कारण ते जर स्वस्थ असते, व्यवस्थित असते तर निश्चित माझी सोडवणूक करण्यासाठी आलेच असते. मुद्रिके तू सांगे गोष्टी रावणे माते हरल्या पाटी दोघे उणी पशवटी अति संकटी काय केले. मुद्रिके मला एक गोष्ट सांग. मला रावणानं अपहरण माझं केल्यानंतर
आणि राम लक्ष्मण आश्रमाच्या ठिकाणी पंचवटीत आल्यानंतर त्यांनी काय केलं मला थोडं सांग. मदन देखता पर्णकुटी दोघे झाले कडे लोटी आतवा शस्त्रे घातली पोटी केले संकटी गळफास. मला त्या ठिकाणी आश्रमाच्या ठिकाणी मी नाही हे पाहिल्यानंतर त्यांनी शस्त्र तरी पोटात घातले नाही, विष तरी घेतलं नाही, गळफास तरी घेतला नाही. काय केलं मला थोडं सांग. किंवा लोक लाजले दोघे विष घेऊन निमाले किंवा माझ्या शोके मूर्छा पावले की विकट होता गेले प्राण त्यांचे. विकळ होऊन त्यांचा जीव गेला की काय, तहान लागून तरळ लागून मेले की काय, माझ्या शोकानं मेले की काय मला सांग. सीता मुद्रिकेला विचारत आहे. सीता सीता क्रंदोनी प्राण सोडिले दोघे जणी ना तरी मागता पाणी तहाना फुटोनी निमाले. सीता 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 म्हणून आक्रंदन करत असताना नरडे कोरडे पडले की काय, तहान लागून तरळ लागून मेले की काय मला सांगू मुद्रिके. माझे दुःखे दुःखी प्रभाळ त्याजिला पळमूळ दोघा भरून या तरळ प्राण तात्काळ सांडिले. माझ्या दुःखानं प्रबळ दुःखी झालं, आहार त्याग केला आणि दोघांनी जीव दिला की काय मला सांगू मुद्रिके. प्रवात पठारी प्रचंड धोंडी दोघे घातली मुरकुंडी तेथे वाळूनी झाली कारवंडी दुःख निर्विडी निमाले. आणि त्या ठिकाणी दोघ जण पर्वतावर दगडावर बसली की काय, वाळून गेली की काय, कुरवंडी म्हणजे वाळून त्यांची हे झाली की काय खारोडी सारखी. अशा प्रकारचा भाव बघा मन आहे, वेगवेगळे विचार करतं ते विचार ग्रंथ करते मांडताय. विजनी मूर्छित पडिले किंवा व्याघ्री ते फाडिले किंवा सिंहे विभांडिले की रंगडिले वनगजी. माणसं नसलेल्या निर्जन स्थळी त्या ठिकाणी पडले आणि तिथं वाघांनी कोल्यांनी खाल्ले की काय, काय झालं असावं मुद्रिके माझ्या लक्षात येत नाही. किंवा गिळले मत्स्य सुसरी की बुडाले आसक्ती सागरी अथवा रिंगता राहिले विवरी तरसित घरी बक्षिले. मूर्छित पडले तरच तगरांनी खाल्ले की काय, काय झालं असेल पुन्हा पुन्हा शोक करून विचार करतात. ते तो महावीर निधडे सिंह व्याघ्र काय बापुडे शार्दूळ पळती तया पुढे केले कुडे रावणे. सिंह शार्दूळ त्या ठिकाणी रामापुढे पळतात, वाघन हे त्यांनी खाण्याची काही सामर्थ्य नाही. रावणानंच काहीतरी वाटोळ केलं असावं असंही वाटतंय. रावणे छळवणी केले गाता सनान तर्पण संपादिता त्वा फळमूळ बक्षिता दोघांनी रस्ता मारिले. रावणानं दोघांचा घात केला की काय, पाणी पित असताना मारले की झोपीत असताना धोंडे घातले की काय केलं या रावणानं असंही सीतेला वाटतंय. एकदा श्रीरामाचा बाण रावण भये पलायमान राम नित्य सावधान त्याशी छळण चालेना. पण रामाचं नुसतं नाव ऐकलं तरी घाबरून पळणारा रावण रामाच्या बाणापुढे येऊ शकत नाही. मग काय झालं असावं असाही विचार करते. विश्वामित्राया गागप्रती श्रीराम सावराव रात्री सुबाहूच्या छळनोक्ती त्यास रघुपती मारिले. नित्य सावध असणाऱ्या रामाला छळण चालणार नाही. 6 रात्र सावध राहून रामचंद्र प्रभूंनी विश्वामित्राचा यज्ञ केला, सुबाहूला मारलं. एवढा बलवान माझा राम आहे. छळावया सुंदरपणे
शूर्पणखाली आपण तिचे केले विटंबन नचले छळण रामासे. रामाला छळण चालत, शूर्पणखेनं छळण करण्याचा प्रयत्न केला आणि रामांनी तिला नक्टबुच्च केलं. माझे दुःख शोके जाना रामे सोडिले प्राण. येरणी निवटोनी रावणा माझे सोडवणा येता की. आणि माझ्याच दुःखानं राम मेले की काय, काय झालं असेल मग मला सोडवायला काय येत नाहीत. श्रीराम वाता दुर्दर्शा निवटून दृष्ट निशाचर शोषोनियामा सागर नरवानर येत की. रामचंद्र प्रभूंजवळ भयंकर दुर्धर अशा प्रकारची बाण सागराला शोषून माझ्यापर्यंत इथं आले असते आणि मला सोडवलं असतं असं बोलतोय. वर्षोनिया बाण जाळी लंकेची करुनिया ओळी रावणाने जाळोनी समूळी जनक बाळी सोडविता. मुळापासून रावण उपटला असता, लंका जाळून खाक केली असती आणि रावण मारला असता जर राम जिवंत असते तर. लाविताची हाता एकीचे बाणे केला घात. श्रीराम असता जीवित लंकानाथ निर्धारिता. रामचंद्र प्रभू सोबत असताना विराधान हात लावण्याचा प्रयत्न केला. प्रभूंनी एकाच बाणात घात केला. एवढं सामर्थ्य असणारे प्रभू एवढे शांत कसे. 14 सहस्र राक्षस गण त्रिशरा मारिला खर दूषण. त्यासी मारिता रावण अर्धक्षण न लगे पै. 14,000 राक्षस खर दूषण त्रिशरा सगळ्यांना मारताना रामाला अर्धा क्षण सुद्धा लागला नाही. मग मला का सोडवत नाही. श्रीराम सहजे उदासी रावणे हरिता स्त्रियेसी. नस्त शस्त्र झाला संन्यासी वनवासी विचिरत. राम सहज उदास आहे. न्यस्त शस्त्र झाला संन्यासी. शस्त्र सोडून देऊन संन्यासी झाले की काय, कारण उदास तर ते सहजच आहे. परिपूर्ण असलेले राम, तृप्त असलेले राम तृष्णा त्यागून संन्यासी झाले की काय असं वाटतं. संन्यासी असी स्वभावता धरू नये देहाची ममता. करू नये स्त्रियेची चिंता तुटली कथा धावण्याची. आणि संन्यासी झाल्यानंतर चिंता करायचीच नाही. मग बायको कुठून बायको सोडवायची कशी, अशा प्रकारचा विचार येऊन रामचंद्र प्रभूंनी माझा नाद तर सोडला नाही असं सीतेला वाटतं. संन्यास धर्म स्वभावता बैदान दिदले भूता. ता वंदू नये लंका नाता कुंडली कथा लंकेची. संन्याशाचा धर्म आहे महाराज, भूतांना अभयदान देणं. मग रावण सुद्धा अपराधी जरी असला तर रावणाला जीवदान दिलं असेल, मारायचंच नाही ना, शस्त्र टाकून दिलं असेल. म्हणून राम माझ्याकडे येत नसतील की काय, वेगवेगळे विचार सीतेच्या मनात येत आहे. आत्मानी काय बुजा श्रीराम आत्मा राम सहज. रावणे हरिताची बाज समाधी से प्रवेशला. आणखी एक गुपित आहे. राम स्वतः आत्माराम आहे. तैसा हृदया माझी राम. ते आत्माराम असणारे राम समाधीत तर गेले नसतील, आणि समाधीत गेल्यानंतर पुन्हा कशाचा शोध आहे मला, पुन्हा कशाचा विषय आहे असं वाटतंय. समाधी सुखे स्वभावता कैसा राम कैची सीता. रावणे हरली माझी कांता हरी रघुनाथा नाटवे. ही रघुनाथा नाटवे. रावणानं माझी सीता हरवली. रावणाला धरून बांधायचंय, मारायचंय. समाधीत गेल्यानंतर सगळंच विसरून जातं.
माणूस परब्रह्म अवस्थेला जातो असं ग्रंथकर्ते सांगतात. समाधी सुखे संपन्न नित्य प्रपंचाचे बाण नित्य श्रीराम रावण धावण्या कोण येथे धावे. समाधी सेनेवरती गेल्यानंतर रावण बी खोटा, राम बी खोटा, सीता बी खोटी, प्रपंच मिथ्या आणि ब्रह्म सत्य वाटतं. आणि सत्य स्वरूपावरती गेल्यानंतर कार्य करण्याचा विषय संपुष्टात आलेला असतो. त्यामुळे रामचंद्र प्रभूंनी माझ्या शोधनाचं कार्य थांबवलं की काय असं सीतेला वाटतंय. मुद्रिके सत्य सांग मजपासी श्रीराम तरी झाला संन्यासी अथवा समाधी सेजेसी किंवा विद्यासी त्यागिले. मुद्रिके जे सांगायचे ते खरं सांग. राम संन्यासी झाले का? रामाने त्या ठिकाणी समाधीत गेले की काय? त्यागला की काय? काय येत नाहीत मला थोडं सांग. मुद्रिके मौनाचे लक्षण आणि माले श्रीराम लक्ष्मण हेची तुझे मौन वचन अति सावधान निज मौने. मुद्रिके तू बोलत नाहीस याचा अर्थ रामचंद्र प्रभूंनी काहीतरी बरं वाईट करून घेतलं. आता ती बोलणारच नाही पण संतालाच बोलावं. महाराज मोतीराम महाराजांचे ते पट्टीची पूजा करत होती एक बाई. दिवस दिवस करायची तिने पूजा. संताच्या दुखावर बांधलेल्या पट्टीला बोलावं पण राम राम करत नाही. त्या माणसाचं तोंड बघू नये बरं जीवना. एवढं माणसाला कळावं. संताच्या बाजूचा खडा असेल, दगड असेल, नाही तर संताच्या घरचं कुत्र असेल त्याला बोलावं पण राम राम म्हणत नाही त्याला बोलत जाऊ नये. एवढं माणसाला कळलं पाहिजे. रामाच्या मुद्रिकेला सारखंच बोलू लागले. मुद्रिके तू मला सांग, तू सांगत नाही याचा अर्थ काहीतरी बरं वाईट झालंय. तू बोलत नाही किंवा तुला बोलता येत नाही असं मात्र म्हणत नाही असं सांगतात. बोलणे ज्याचे ठाई त्याची ज्ञाना मर्यादा नाही. ते वर्तते तुझे ठाई वानू काही गुण तुझे. जे बोलत नाहीत ते खूप ज्ञानी असतात आणि जे बोलतात ते ज्ञान दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि दाखवतो तो ज्याच्या जवळ नसतो. त्यामुळे सीता म्हणू लागले मुद्रिके तू न बोलता सुद्धा खूप काही बोलत आहेस असं दाखवून देत आहे. माझी वस्ती वाम भागी तू अर्थसी दक्षिणांगी श्रीरामाचे अंग संगी तू सर्वांगी सर्वज्ञ. नातं जोडलं महाराज. जे रामाचं आहे त्याच्याशी नातं जोडावं. सीता म्हणू लागली मुद्रिके अगं मी डाव्या बाजूला राहते, तू रामाच्या उजव्या बाजूला राहते. कारण बायको डाव्या बाजूला माणूस अंगठी कोण्या हातात घालतो? उजव्या हातात घाल. आणि मुद्रिके सर्व अंगावर तुझी सत्ता आहे. तू हातानं सगळीकडे उजवा हात बोलू नका. अशा प्रकारे त्या ठिकाणी सीता मुद्रिकेला बोलू लागली. सद्गुरु अंगीचे अचेतन मित्यन मानी सीता सज्ञान तिचे न करीच येळण उपेक्षण न करीचे. राम गुरु आहे आणि रामाच्या जवळ जे जे काही आहे मग ते सजीव असो की निर्जीव असो त्याला बोलता येत नाही असं समजायचं नाही, त्याला ज्ञान नाही असं समजायचं नाही. कारण ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कुंभ, ईर माणूस पण ते भांब लौकिक बाजू. अशा प्रकारचा विषय आहे. श्रीराम मुद्राचे ताण अति सदेवनी अति सन्मान मृदू मंजुळ विनून कायापण पुसतसे. ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, भगवंताची राम मुद्रा अचेतन आहे, परंतु तिच्या सोबत आदरपूर्वक सन्मानपूर्वक संवाद माता सीता साधताय. काय काय म्हणतायत, कसा कसा भाव व्यक्त करतायत ऐका. कैसे चालवले वाटा कैसे उल्लंघले उल्लंघले वघाटा
समुद्र तरुणी दुस्तर मोठा कैसेनी परतटा आलिसी. सीता त्या मुद्रिकेला म्हणू लागली, मुद्रिके कशी चाललीस बरं? मोठमोठी पर्वत, एवढा मोठमोठी घाट आणि एवढा मोठा समुद्र उल्लंघन करून तू लंकेमध्ये कशी आलीस, मला थोडं सांग. मज संभोखावया येत तुझ काय राडिले शिरुनाते. ऐसे बोलत बोलत ते पडे मूर्छित जानकी. मला संभोखण्यासाठी, मला समजवून सांगण्यासाठी तुला माझ्याकडे पाठवलंय का? असं बोलत बोलत माता सीता धाडकन जमिनीवरती मूर्छित पडल्या. सीता पडिताची मूर्छिता झाला शंकित. श्रीराम विरयाती संतप्त प्राणनिशीत त्यागिलही. सीता मूर्छित पडल्या बरोबर त्या ठिकाणी हनुमानजी घाबरले. हनुमानजी शाशंकित झाले की रामचंद्र प्रभूंच्या विरहान सीता निश्चित त्या ठिकाणी प्राण त्याग करेल. आता काय करू? अशा प्रकारचा विचार हनुमानजी करतायत. देखता श्रीराम मुद्रेसी श्रीराम निमाला वनवासी. धरुण्या निश्चय मानसी निज देयासी त्यागिलो. निश्चितच रामचंद्र प्रभू निमाले, मेले की काय, अशा प्रकारचा भाव निश्चित करून सीता स्वतःचा गेल असा विचार करताय. देहा त्यागितांची सीता श्रीराम म्हणे हनुमंता. समुद्र लंघन तत्वता कवण्यार्था साधिले. सीतेनं जर देह त्यागला तर प्रभू रामचंद्र मला म्हणतील, हनुमंता कशासाठी गेलास एवढा बेजार होऊन समुद्रावरून उडी टाकून? काय साध्य केलं? अशा प्रकारचा प्रश्न प्रभू मला करतील. मजालिया लंके अंता सीताना रघुनाथ उडवला ती अनर्थ तिने हनुमंत महादुःखी. हनुमानजी महादुःखित झालेले आहेत. मी लंकेला येऊन मला ना राम न सीता, मला काहीच साध्य झालं नाही, अशा प्रकारचा अनर्थ माझ्यावरती ओढवलाय असं वाटतं. सीता पडितांची मूर्छा पन्न हनुमंत म्हणयाती उद्विग्न. हृदयी समर्था रघुनंदन बुद्धी निर्विघ्न आठवली. सीता मूर्छित पडल्या बरोबर हनुमानजी अतिशय चिंताक्रांत झाले आणि चिंतेमध्ये भगवंताचं स्मरण केल्याबरोबर अतिशय निर्विघ्न अशा प्रकारची बुद्धी आठवलेली आहे. काय आठवली? ऐका. सीता वावया सावधान आता करू श्रीराम कीर्तन. म्हणून राम कथा गायन करी आपण मारुती. मूर्छित पडलेली सीता सावध व्हायची असेल तर काय करावं लागेल? सीता ही भक्ती आहे आणि भक्तीला सावध करण्यासाठी भगवंताची कथा लावावी लागते. कथा लावली, एखाद्या गावात काहीच नसेल आणि रामायण लावलं की भजन सुरुवात होते, सप्ताह सुरुवात होतो, शक्ती सुरुवात होते. कारण कथा भक्तीची मूर्छा दूर करून भक्तीमध्ये तेज भरण्याचं काम कथा करत असते. हनुमानजी म्हणतायत रामचंद्र प्रभूंच्या कथेचं संकीर्तनाचं गायन आपण करूया. कौशल्या गर्भी गर्भातीता दशरथी श्री रघुनाथ. वा. प्रब्रह्म मूर्तिमंत सूर्यवंशी अवतरला. आणि राम कथा सुरू करूया म्हटल्यानंतर वेळ लावायचा, तात्काळ सुरू केली महाराज. कौसल्या गर्भी गर्भातीत, गर्भाच्या अतीत असणारा परमात्मा कौशल्याच्या भाव बळानं कौशल्याच्या गर्भातून अवतरला. आणि मग त्यांनी काय केलं? ऐका. श्रीराम प्रब्रह्म सीता प्रकृती.
श्रीराम चैतन्य सीता चितशक्ती श्रीराम धैर्य सीता धृती श्रीराम अनन्य गती अवतारू रामचंद्र प्रभूंचा आणि सीतेचा अवतार अनन्य गतीचा आहे. रामचंद्र प्रभू चैतन्य आहेत तर सीता प्रकृती आहे. रामचंद्र प्रभू त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू धैर्य आहेत तर सीता धृती आहे. धैर्याला धरणारी धृती म्हणजे सीता आहे. पुरुषाला प्रगट करणारी प्रकृती म्हणजे सीता आहे. सीता चितशक्ती आहे तर राम चैतन्य आहे असं वर्णन हनुमानजी करतायत. श्रीरामाचे आचरिता गुरु पितृ आज्ञा विकृत ब्रह्मज्ञानचा निज भक्त सुरसयार्थ श्रीराम. या ओवीमध्ये हनुमानजींनी रामचंद्र प्रभूंचं आदर्श आचरित सांगितलेलं. आदर्श आचरण कसं असावं तर गुरु पितृ आज्ञा विक्रीत, वडिलांची आणि गुरूंची आज्ञेला जीव विकलेला आहे. कारण सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तयाची सेवे शरीरे लोन कीजे. आपला देह म्हणजे जणू काही वाड वडिलांच्या सेवेसाठी लोन दिलेला, अंधण दिलेला. तसं वडिलांची आज्ञा आणि पित्रांची आज्ञा. पितृनाम वडील म्हणजे फक्त पिता. पितृनाम चुलता असेल, आजोबा असतील, आजी असेल, आत्या असेल किंवा आपल्यापेक्षा वयानं जेवढे जेवढे मोठे आहेत ते सर्व वडील मध्ये येतात. जेवढे जेवढे वागण्यात वर्तनात श्रेष्ठ आहेत वडील याचा अर्थ दुसराही होतो. वयानं लहान असेल पण वागण्यानं श्रेष्ठ असेल त्याला सुद्धा वडीलच म्हणतात. त्यामुळं वडील पित्र आणि वडील यांच्या आज्ञेला विकृत, गुरुच्या आज्ञेला विकृत आणि ब्राह्मणांचा नित्य अंकित. ब्राह्मणांच्या आज्ञेच्या बाहेर राम जात नाहीत अशा प्रकारचं त्यांचं आचरण आहे असं सांगतात. कैकई वरदे दशरथे श्रीराम धाडीला दंडकारण्याते सीता लक्ष्मण समवेते निगे रघुनाथ वनवासा. कैकेयीच्या आज्ञेनुसार राजा दशरथाच्या वरदानुसार त्या ठिकाणी रामचंद्र प्रभू लक्ष्मण सीतेसहित वनवासाला आले. वनवास गंगा तटी वस्ती स्थान पंचवटी श्रीराम राहिला जगजेठी सीता गोरटी समवेत. रामचंद्र प्रभूंनी पंचवटीच्या ठिकाणी आश्रम निर्माण केलेला आहे आणि त्या आश्रमाच्या ठिकाणी लक्ष्मण सीतेसहित प्रभू निवास करतात. शूर्पणखा करी छळा ते जाणोनी श्रीराम सज्ञान तिचे घेऊनी नाक कान विटुंबुनी दाढी सोडिली. आणि रावणाची बहीण असणारी शूर्पणखा कपटी होती. तिनं लक्ष्मणाचं छळन करण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामचंद्रांनी ओळखलं, सांगितलं लक्ष्मणा हिचं नाक कान कापून घे बरं. रामायणात आवर्जून प्रत्येक वेळी नाथ महाराजांनी हिच्या नाक कानाचा उल्लेख केलेला आहे. बघा तुम्ही भारतातलं एकमेव रामायण आहे जे भावार्थ रामायण. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा युद्ध आवेशाचाच भाव आहे. आणि हिंदू राष्ट्राला समर्पित असणारा ग्रंथ कोणता असेल तर तो भावार्थ रामायण. भावार्थ रामायण हा माणसाला कट्टर बनवणारा ग्रंथ आहे. नेभळटपणा अंगातला काढून टाकणारा ग्रंथ आहे. या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. हनुमानजी म्हणतात शूर्पणखेचं नाक कान कापलं तिचे कैवारी दारुण त्रिशरा मारिला खर दूषण श्रीरामे घेऊन निज स्थान दिले दान ब्रह्मांना. आणि तिचा कैवार घेण्यासाठी खरदूषण त्रिशरा आले. रामचंद्र प्रभूंनी मारले आणि त्यांनी ताब्यात घेतलेलं जनस्थान साधू संतांना दान केलं. मृग कंजुकी
सोबता मृगा पाटी झाडिले श्री रघुनाथा चळवणी दौडिले सुमित्रा हरिली सीता रावणे आणि मृग कंचुकीसाठी माता सीतेने रामचंद्र प्रभूंकडे प्रार्थना केली. ते हरण मायावी होतं, राम दूर नेला. आवाज रामाचा केला, लक्ष्मण बाहेर गेले आणि मग रावणानं सीतेचं अपहरण केलं. श्रीराम आणि लक्ष्मण करिता सीता गवेषण जटायू रावणे शिरण दोघे जण तेथे आले. आणि राम आणि लक्ष्मण सीतेचं गवेषण करत असताना, शोध करत असताना त्या ठिकाणी जटायू जिथं पडला होता, प्रभू तिथं पोहोचले. रथपात छत्रपात पक्षी गांजिला लंकानाथ जटायू रावणे पडिला तेत श्री रघुनाथ तेताला. अगोदर नाथ महाराजांनी वर्णन कशाचं केलं? भावार्थ रामायणाचं सूक्ष्म चिंतन करा. डायरेक्ट जटायू पडलेला बघितला म्हणले नाही, अगोदर संताच्या पुरुषार्थाचं वर्णन. रथपात छत्रपात, रावणाच्या रथाची तुकडी, रावणाचा मुकुट पडलेला दिसू लागला आणि बाजूला पक्ष विरहित त्या ठिकाणी पंख खुडलेला जटायू त्या ठिकाणी दुःख अवस्थेमध्ये प्रभूंनी पाहिला. श्रीराम कृपाळू परिपूर्ण करोडी जटायू दर कबंद मारून या जाण आले आपण किष्किंदे. पूर्ण कृपाळू असणारे रामचंद्र प्रभू त्यांनी जटायूचा उद्धार केला आणि प्रभू किष्किंदेला आले. श्रीरामे निर्दाळुनी वाळीसी राज्य दिदले सुग्रीवासी युवराज अंगदासी वानरासी निज सखा. रामचंद्र प्रभूंनी वाळीला मारलं, सुग्रीवाला राज्य दिलं, अंगदाला युवराज बनवलं, वानरांचा मित्र प्रभू झालेले आहेत. तुझे शुद्धीसी निरुते श्रीरामे पाठविले माते तुझे भेटी लागी व्रते श्री रघुनाथे धरिले. आणि माते तुमची भेट घेण्यासाठी, तुमचा शोध घेण्यासाठी प्रभूंनी मला पाठवलंय आणि तुमच्या आवडीसाठी तुम्ही भेटावं म्हणून प्रभू व्रतस्थ आहेत. श्री बांधुनी सागर सुपुत्र प्रधान निशाचर येणे वधुनी दशशीर सीता सुंदर उदरणे. आणि आता त्या ठिकाणी दगडांनी समुद्र बुजवून आम्ही येणार आणि घरोघरची राक्षस मारून रावणाला मारून तुम्हाला मुक्त करणार. विश्वासून मानिल वानरा म्हणून खुणा निली मुद्रा सांडून या दुःख निद्रा भेटे कपिंद्रा रामदूता. वानरांना विश्वास वानराचा येणार नाही म्हणून मी राममुद्रा आणली आणि तो विश्वास मिळवण्यासाठी तुमच्या समोर टाकली. कोणी श्रीरामचरित सीता झाली सावचित्त कथानुवाद वृक्षांत अतिस्मित जानकी. अतिशय विस्मित जानकी झाली, आश्चर्य करू लागली. माय म्हणली रावणाच्या लंकेत रामायण कसं सुरू झालं? कारण जय श्रीराम म्हणणाऱ्या गावामध्ये बंद पडले. रामातून रामायणातून निर्माण झालेल्या राजाचं फुकट राशन खाणारे सुद्धा रामायण चलविना झाले. खरंय की हो, अपराध आहे की हा? असो या ठिकाणी सांगू लागलेले आहेत. माता सीतेला आश्चर्य वाटतंय, रामकथा कुठून आवाज येतोय? कृपेने कोवळा श्री रघुनाथ माझा आश्रमा सवाय इथ वृक्ष कथानुवादत आला निशीत श्रीराम. सीता म्हणू लागलेली आहे, कृपेनं कोवळ असणारा राम आहे.
कृपा करण्यामध्ये कृपाळू असणारा राम आहे. इथं कोण लंकेत सीता सांगणार, कथा सांगणार आहे? निश्चित प्रभू आले आणि वृक्षाच्या मुखातूनच कथा बोलवतायत की काय, असा भास सीतेला होतोय. वृक्षासी पुसे करुणी नमन कोण करीतो श्रीराम कीर्तन. वाह, त्यांचे पाहिन मी वदान लोटांगण त्यासी माझे. सीता म्हणू लागलेली आहे, वृक्षाला नमस्कार केला. कोण करीतो श्रीराम कीर्तन. रामचंद्र प्रभूंच्या कथेचं कीर्तन कोण करतोय, त्याला मला वंदन करायचं आहे. त्यानं मुख दाखवावं, विनंती सीता करतायत. ज्यासी श्रीराम कथेची शैली त्याच्या चरणाची धुळी. मी वंदीन सुख समेळी मूक मज जवळी दावावे. सीता म्हणू लागल्या, माता ज्यासी श्रीराम कथा शैली, राम कथा सांगण्याची शैली ज्याच्याकडे आहे त्याच्या चरणाची धूळ मी वंदन करेन. कारण हा स्वधर्माचा शिष्टाचार आहे, स्वधर्माचा व्यवहार आहे. माणूस केवढाही मोठा असो, रामायण सांगणाऱ्याचे काय वंदावे? पंतप्रधान जरी असेल तर रामकथा सांगणाऱ्याच्या पाया पडतो बरं. ती भगवंताची भक्त आहे, भगवंताची पत्नी आहे. रामायण सांगणार वाढणार आहे, झाडाचा पाला खाणार. पण काय म्हणू लागली, त्याचे पायाची धूळ मी वंदन करील, मी भाग्यवान बनेल, त्यानं मला मुख दाखवावं, विनंती माता सीता करतायत. ज्यांचे मुखी श्रीराम कीर्तन त्यांचे मज देखता वदन. परम सुख समाधान कृपा करून भेटावे. ज्यांच्या मुखामध्ये राम कीर्तन आहे, राम कथा आहे, त्यांचं मुख पाहिल्यानं माझं कल्याण होणार आहे. त्यांनी फक्त मला मुख दाखवावं, माझा उद्धार करावा. एवढा मोठा महिमा सहज रामायणाला आलं तर होतं. उग रामायणाला आलं तर माणसं वाचा म्हणतात, उग रामायणाला आलं तर माणसं सांगा म्हणतात. आणि ग्रंथोपजीवीय विशेष लोकीय सर्व समाजामध्ये श्रेष्ठ भूमिकेत कोणी असेल तर रामकथा सांगणारे सर्वश्रेष्ठ. बरं का, पंतप्रधान झाले तर 5 वर्षापुरते, पुन्हा कोणी विचारत नाही. भारतामध्ये असे एक पंतप्रधान होते ज्यांना म्हातारपणी एका किरायाच्या खोलीमध्ये राहत असताना किराया भरण्यासाठी पैसे नव्हते तर घरमालकानं बाहेर काढले. माजी पंतप्रधानाचा विषय आहे, पंतप्रधान म्हणतोय मी, हलकं कोणी नाहीये. त्यामुळं कीर्तनकाराचा महिमा अखंड आहे. फक्त कीर्तनकार जातीवंत पाहिजे, ओरिजिनल पाहिजे, असं सांगू लागलेले आहेत. जेही कोणी रामकथाकार असतील त्यांनी मला मुख दाखवावं, मला त्यांचं वंदन करायचं आहे. सीता प्रेम निज चित्ते परमोत्कंठाती भावार्थे. जेने खूण मुद्रा निलिते कृपावंते भेटावे. सीता परम उत्कंठित आहे भावार्थानं, भावानं भरलेल्या अंतकरणानं राम भक्ताला पाहण्याची उत्कंठा आहे. आणि त्या उत्कंठेनं म्हणू लागली, मुद्रा ज्यानं कुणी आणली आहे, राम कथा जो कुणी गातोय त्यानं मला मुख दाखवावं, त्याचं दर्शन घेणं एवढीच माझी अपेक्षा आहे, असं बोलतात. आई कोणी सीतेचे वचन हनुमान स्वय उतरून. सीतेसी घाली लोटांगण मस्तकी चरण वंदिले. अशा प्रकारे सीतेचं बोलणं ऐकलं. हनुमानजी उठले, उतरले आणि माता सीतेला साष्टांग प्रणिपात करतायत. सीता दे कोणिया दृष्टी सीतेसी हनुमान निकट भेटी. हनुमंतासी हर्ष पोटी आनंद सृष्टी न समावे. हनुमानजी उतरले, नमस्कार केला आणि सीता पाहायला मिळाली जवळ. किती घर पाहिले होते सीतेसाठी, काय काय बघावं लागलं होतं सीतेसाठी. एवढे कष्ट जिच्यासाठी केले ती जवळ दिसली. आनंदच मावत
नाहीये. आनंदानं अंतःकरण असं भरलं, ठासू ठासू आनंद भरला. आणि त्यावेळेस हनुमानजी काय करतायत? महानिधीचा लाभ झाला शिरावधी चुळोदके प्राशिला. वाह! की कळी काळ जिंकोनिया तेला तो पाड झाला हनुमंतासे. हनुमंताला एवढा आनंद झाला की महानिधीचा लाभ झाला. भीक मागून खाणाराला जर सोन्याचा हांडा सापडला भांड तर किती नाचेल. महानिधीचा लाभ झाला की शिराब्धी चुळोदके भरिला. एखादा क्षीरसागर अख्खा दुधाचा समुद्रच चुळीमध्ये प्यायला भेटावा. एवढा आनंद झाल्यानंतर जेवढा आनंद मिळतो इतका आनंद हनुमंताला झाला. हनुमानजी भगवंताचं नामस्मरण करत नाचताय. तेने आरश मेळे गडबडा पायावरी लोळे आनंदाश्रू स्रवती डोळे सुख कल्लोळे नाचत. तेने हर्षाची निमेळे अन गडबडा पायावरी लोळे. आनंद झाला महाराज. आनंद इतका झाला की काही कळतच नव्हतं. अचानक आनंदाचा लाभ झाल्यानंतर आश्चर्य वाटतं. पायावरती माता सीतेच्या गडबड गडबडा हनुमानजी लोळतात. गावनिया पाया पडे सदगद कंठे सप्रेम रडे. उच्च नाचोनिया पुढे हर्ष उडे वानर. गडबडा पायावरती लोळू लागलेला आहे महाराज. शेपूट वर केलं टुन्नुक 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 उडा बजरंग बली मारताय. येथे सापडली सीता कार्यसिद्धी श्री रघुनाथा. वाह! येश आले हनुमंता उल्हासता उन्मत. हनुमानजींना एवढा उल्हास आला आणि इतके उन्मत्तपणे नाचू लागले की म्हणले येथे सापडली सीता. अरे म्हणले पठ्ठ्याला सीता सापडली. सीता प्रभू रामचंद्रजींचं कार्य केलंय वाघानं. कोणाचं कार्य केल्याचा आनंद आहे. नुसतं आमदारासोबत फोटो काढला तर नाच तिथं फोटो इथं ठेव तिथं ठेव. ते चकलीनं निघालेला फोटो असतो नाही तर डबिंग केलेला फोटो असतो तरी नाचतय. घरात प्रेम करून लावितय. अरे भगवंताचं कार्य केलंय. भगवंताचं एवढं यश आज माझ्या प्राप्त झालं. एवढं मला पदरात पडलंय. हनुमानजी किती नाचावं हनुमंताला कळत नाही असं सांगतात. सीता विचारी हृदयात म्हणवितो रामदूत. श्रीरामासी कैचा हनुमंत पूर्वव्रतांत मी जाणे. सीता हृदयात विचार करू लागली. कसं असतं दूध पोळलं की माणूस ताक सुद्धा फुकून पेत असते. तशा प्रकारे हनुमानजींकडे पाहिलं ते नाचताना तर तिला कळच नाही याला एवढा कसा आनंद झाला म्हणून. सीता विचार करू लागले. मी ज्यावेळेस प्रभूच्या जवळ होते त्यावेळेस हा नव्हता मग हा कुठून आला विचार करतायत. श्रीराम लक्ष्मण दोघे वीरा त्या सवे नाही नरवानर. कैचे नेनो हे वानर नाना विकार करीत आहे. माता म्हणू लागलेले आहेत ज्यावेळेस मी रामासोबत होते त्यावेळेस दोघच होते. तिसरा नर नव्हता ना वानर नव्हता. आणि कसं वानर कुठून आलंय नाना विकार करायला लागले. उड्या काय मारायले, काका काय खाजवायले, पाया काय पडायले, खाली काय लोळायले, काही कळत नाहीये असा विचार सीता करतायत. हा तरी रावण निशेसी पहिले होऊन आला संन्यासी. आता आला वानर बेसी नाही आसी विश्वासो. माय बापांनो शेवटी परिणाम संगतीचा आहे. तुम्ही संत जरी असाल आणि संगतीत राक्षसाच्या असाल तर संत समजायला वेळ लागतो.
शंका उत्पन्न होते का? तर 100% होते. सगळी राक्षसच होते अवतीभोवती. ज्ञानदेव म्हणे संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. 24 तास वानरांच्या संगतीत असलेल्या हनुमंताला काळनेमी सुद्धा महाराज वाटला. आणि 6 महिने झालं राक्षसाच्या संगतीत राहिल्यामुळे सीतेला महाराज सुद्धा रावण वाटला. संगतीचा परिणाम. म्हणून संगतीत नीट राहा. वाईट संग, आता सीतेचा नाईलाज आहे, तिला राक्षसामध्ये राहावं लागतंय. ती संत आहे यात शंका नाही, पण संगत राक्षसांची असल्यामुळे कोण वाटतोय? रावण वाटतोय. विचार करू लागली हा नक्की रावणच असेल असं सांगतात. पर्यावदतो श्रीराम कथा, कपटी म्हणू नये हनुमंता. मी देखते स्वप्नावस्था, तिची सीता अनुवादे. सीता म्हणू लागलेली आहे राम कथा सांगतोय म्हणजे राक्षस नाही म्हणली. खरंय ना, राक्षस काही सांगल पण राम कथा सांगत नाही. राक्षस काही म्हणेल, जय श्रीराम म्हणत नाही, तू किती फाटे पुढील महाराज. राक्षसासोबत एकच शर्त ठेवायची, जय श्रीराम म्हणत नाही तोपर्यंत आपलं मानायचं नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नाम, एकच आठ ठेवा जीवनामध्ये. असो, सीता म्हणू लागलेली आहे रामायण सांगतोय म्हणजे राक्षस नाही, फक्त थोडी परीक्षा घेऊ विचार करताय. मग श्रीरामाचे नित्य ध्यान, तेरे मी देखे स्वप्न. रामदूताचे आगमन सर्वता जान घडेना. सर्वथा जान घडेना. मला रामाचं ध्यान आहे म्हणून मला रामाचं स्वप्न पडलंय. सारखं ध्यान लागलं होतं, मला टकळा लागला होता. रामाचाच टकळा लागल्यामुळं त्या ठिकाणी सीता म्हणू लागलेली आहे की रात्रीची वेळ होती ना, सीतेला वाटलं मी स्वप्नातच आहे, मी हे सगळं स्वप्नच पाहतेय असा पुन्हा पुन्हा भास सीतेला होतो. दुर्गा दुर्गा लंकापुरा, दुर्धर सागर. अशोक वनाती दुस्तर, केवी वानर प्रवेशे. केवी वानर प्रवेशे. अशोकवन दुर्धर आहे, अशोकवन दुर्गम आहे. आणि या दुर्गम वनामध्ये वानर कसं येईल म्हणले? रामानं जरी पाठवलं असेल तरी वानर इथं येऊ शकत नाही अशी ही शंका वाटते. रावण राणी वसांत, अशोकवनाती गुप्त. तेथे प्रवेशेल रामदूत, हा सत्यार्थ घडेना. सीतेला वाटू लागलेलं आहे की रावणाचं राणी वसामध्ये गुप्त असणार अशोकवन, आणि इथं रामभक्त कसे येतील? आता रामभक्त कुठेही पोहोचतात महाराज. पाकिस्तानला वाटत होतं इथपर्यंत बॉम्ब येणारच नाही, आला बरोबर धडाक्यात उडवून टाकलं महाराज. राम भक्तांना अटक कुठंच नाही आहे, परंतु सीतेला वाटतंय की रही अशोकवन गुप्त आहे, इथं वानर येऊ शकत नाही, निश्चित हा रावणच आहे. जरी मी ये माणूस स्वप्न, तरी मी आहे सावधान. नाही निद्रा ना स्वप्न भान, सत्यगमन वानरू. ही निद्रा नाही, हे सत्य आहे. वानर आलेलं आहे कारण मी जागृत आहे. पुन्हा पुन्हा कधी कधी माणूस स्वतःला चिमटा देऊन बघतो बरं का, मी जागा आहे का झोपीत आहे, असाही प्रकार होतो. सीतेनं करून बघितला, सीता जागृत अवस्थेत आहे, वानर सत्य आलेला आहे, सीतेला मानलं. श्रीराम कथानुवादता, धन्य धन्य श्रीराम भक्त. माझे निभाग्य हनुमंत, आला शुद्धार्थ कैवारी. माझे निभाग्य हनुमंत, माझ्या भाग्यानं हनुमान आलाय. सीतेच्या कैवारासाठी रामचंद्र प्रभूंनी पाठवलाय.
कारण राम कथा सांगतोय राक्षस असू शकत नाही असं मानताय. मिथ्या म्हणू नये हनुमंता, दे बोलेला ते सत्य वार्ता, याची अपूर्वतांता पुसवाता यापासी. त्यामुळे हनुमंताला खोटं न म्हणता याचा पूर्वव्रतांत विचारू. कसा आला रामाकडे, कशी तुझी रामाची भेट झाली, काही नाही प्रश्न विचारू असा विचार करताय. सीता पुसेल व्रतांत, सत्य सांगेल हनुमंत. वाह! तया कथेचा कथार्थ मुख्य मोक्षार्थ मुमुक्षा. सीता प्रश्न विचारणारे, हनुमान सत्यार्थ सांगणारे, उत्तर सांगणारे. पण या दोघांचा संवाद आहे. मग महाराज आम्ही त्याला ऐकावं. नाथ महाराज म्हणले मुख्य मोक्षार्थ. मुमुक्षूंसाठी हा मोक्षाचा अर्थ आहे. उद्याचा दोघांचा संवाद म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येकाला स्वतःला मोक्ष मिळवण्यासाठी हा संवाद आधार करणार. प्रत्येक जण जन्माला आलेला मुमुक्षू आहे. मुमुक्षू नाम मोक्षाची इच्छा असलेला. आणि तुम्ही आम्ही प्रत्येक जण मोक्षाची अपेक्षा करणारे बंधनातले जीव आहोत, बद्ध जीव आहोत. बद्दला शुद्ध व्हायचं असेल तर सीता हनुमंताचा संवाद श्रवण करा. श्रुती गलियावधान कथा होय चैतन्य घाण. श्रुती कथेसी निज जीवन एका जनार्दन कृपाळू. एका जनार्दन स्वामी हे कृपाळू आहेत. श्रोत्यांनी जर नुसतं अवधान दिलं ना, कथा होय चैतन्य घन. फक्त अवधान महत्वाचं आहे. व्हा सावधान आणि द्या अवधान. माय बाप्पांनो, सावधान होऊन अवधान दिलात तर कथा चैतन्य घन आहे. एका जनार्दन स्वामी कृपाळू आहेत म्हणून मराठीतून ही कथा करवतायत असं सांगतात. एका जनार्दना शरण सीता मारुती संभाषण. हे गोड रामायणी रामायण श्रुती अवधान मज द्यावे. एक जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतायत सीता मारुती संभाषण. उद्याच्या अध्यायाचा विषयच गोड आहे महाराज. गोड रामायणी रामायण. रामायण आधीच गोड आहे म्हणजे रामायणातलं गोड रामायण म्हणजे उद्याच. श्रुती अवधान मज द्यावे. फक्त श्रोत्यांनी माझ्याकडे लक्ष द्या म्हणले. असं रामायण सांगेल की तुम्हाला दिवाळीचे लाडू गोड नाही वाटणार, इतके गोड. पण लोक म्हणाले आम्हाला शुगर आहे, कपाळाचा दोष. रामायण गोड आहे मग काय येत नाही तर शुगर आहे. सांगणारच आहे, शुगर होणारच आहे. रामायण ऐकणं गेल्यास होणार आहे. पण रामायण गोड असल्यानं म्हणाले शुगर झालेली यायचं नाही. असो सांगण्याचा विषय मतितार्थ असा आहे. कपाळ करंट करू नका मायबाप. मराठीत महाराष्ट्रात जन्माला आलात तर भावार्थ रामायण ऐकल्याशिवाय मरू नका. भावार्थ रामायण ऐकल्याशिवाय जगू नका. आणि भावार्थ रामायण सांगतंय त्याच्याशिवाय वेगळं वागू नका. एवढं जर केलात तर तुमचं कल्याण रुकवणारा कोणी जन्मला नाही, कोणी जन्मला नाही आणि तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कृपाळू जनार्दन स्वामी उद्याच्या कथेचं निमंत्रण देतायत. भाग्यवंतांनो निश्चित स्वीकारा आणि कथेला या. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे सुंदर कांडिका कार्तिकीया सीता हनुमान दर्शन नामाध्याय पुंडलिक वरदरिचल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय.